गुड मॉर्निंग. तर आज आपण ग्रुप सी बद्दल बोलूया आणि ग्रुप सी कटाबद्दलही बोलूया. थोडं डिस्कस करूया आपण याबद्दल. तर लास्ट इयर 2024 जागा होते 1600च्या जवळपास जागा होत्या आणि कटअप गेला होता 48 पॉईंट समथिंगपर्यंत. आणि पेपरबद्दल बोलायचं झालं तर 2024चा पेपर हा डिफिकल्टमध्ये होता. खरंच खूप डिफिकल्ट होता. एवढा पण इझी नव्हता मागच्या वेळेचा पेपर. आणि 2025 जी आपण आता दिलेली आहे तो पेपर सर्वाला जमलेला आहे. सर्वाला तो पेपर जमलेला आहे आणि पेपर पण खूप छान होता. आणि जागा जर बोलायला गेला तर आता जागा वाढलेल्या आहेत आणि जागा वाढून झालेल्या आहेत आता 1741. त्यामध्ये क्लर्कच्या 1500 जागा आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे GM निरीक्षक हे खूप चांगलं पद आहे आणि त्याच्यासाठी 125 जागा आल्या आहेत. ठीक आहे. तर आपल्याला त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. आता राहिला प्रश्न कटअपचा, तर कटअप कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कटअप जो लागायचा आहे तो लागेल. आणि त्याचा शुद्धीपत्रक आलेला आहे. तर कटअप सायन्सचे नेक्स्ट वीकमध्ये आलं पाहिजे. तर मला असं वाटते की जे मुलं आहेत, एखादी जर मुलगी 40+ मार्क घेते आणि एखादा मुलगा जर 45+ मार्क घेत आहे तर ते MPSCच्या आवाक्यामध्ये आलेले आहेत. ते आता MPSCचे सिरियस कॅन्डिडेट म्हणून आपण त्यांना गणलं जाऊ शकतो. तर मला असं वाटतं की जो मुलगी 40+ आहे आणि जो मुलगा 45+ आहे त्याने तर मेनची तयारी चालू करायला हवीच. ठीक आहे. कटअप जो लागायचा तो लागत असतो. आता नेक्स्ट स्टेपबद्दल आपण बोलू की रिझल्ट पण आपल्याला वाट बघायला पाहिजे की काय. मी आताच सांगितलं की आपल्याला जर थोडे पण चांगले मार्क आहे आपण मेन्सकडे वळायला पाहिजे. मेनची तयारी सुरू करायला पाहिजे. कारण कसं आहे, कधी कधी कटअप खाली येऊन जातो. आपल्याला वाटते की आपल्याला थोडे कमी मार्क आहे, कटअप खाली येतो, आपलं नाव येऊन जातो. पण त्यावेळेस मग आपला जो टाईम नसतो. कारण रिझल्ट आल्यानंतर आपल्याजवळ जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिना असतो. कोणती पण मेन्स असो, राज्यसेवा द्या, कंबाईन द्या की ग्रुप सी द्या, मेन्ससाठी जास्त टाईम नसतो. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायला पाहिजे, तर मला असं वाटतं की काही पॉईंट आपण डिस्कस करूया. ठीक आहे. तर पहिला पॉईंट आपण बोलूया डिसिजन मेकिंगमध्ये. जर बोलायला गेला तर पहिली गोष्ट मी नेहमी बघतो की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या आजूबाजूचे मुलं मुली डिस्कस करत असतात की कटअप काय लागेल, किती लागेल, आणि याच्यामागे खूप टाईम वेस्ट होतो. मला असं वाटतं की कटअपबद्दल किंवा पास होण्याबद्दल आपलं मनच आपल्याला सांगून देतो जेव्हा आपण पेपरच्या बाहेर निघतो. जर मी वर्षभर अभ्यास करत आहो आणि माझा पेपर झाल्यानंतरच मला माझं मनच सांगून देईल की माझा रिझल्ट काय आहे, माझा पेपर कसा गेला आहे, हे मला तेव्हाच माहीत पडते. तर माझं काम आहे की पेपर झाल्याबरोबर आपलं काम आहे की मेनची तयारी सुरू करायला पाहिजे आपण. मी आताच सांगितलं आहे की जे मुलगी 40+ आहे, जो मुलगा 45+ आहे, तो MPSCच्या आवाक्यामध्ये आलेला आहे. तो आता सिरियस कॅन्डिडेट म्हणून गणला जाऊ शकतो. कसं असते, एक स्टेडियम असतो, त्या स्टेडियममध्ये काही प्लेयर खेळत असतात आणि ऑडियन्स ही टाळ्या वाजवत असते. तर ज्या मुलांना 40 मार्क येऊन राहिले, ज्या मुलांना 45 मार्क येऊन राहिले, तर ते आता प्लेयर बनणार आहेत. ते आता स्टेडियममध्ये ऑडियन्स होऊन राहिलेले नाही आहेत. तर ते आज नाही तर उद्या कधी ना कधी ते प्लेयर बनणारच आहेत. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपलं डिसिजन तात्काळ आपल्याला घ्यायला पाहिजे की आपला फ्री झालेला आहे, आपल्याजवळ रिझल्ट आल्यानंतर जास्त टाईम राहणार नाही, तर आपण मेनची तयारी स्टार्ट करायला पाहिजे, असं माझं मत आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आपण डिस्कस करूया पॉझिटिव्ह थिंकिंग. तर पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल जर बोलायला गेलं तर रिझल्ट हा 2च टाईपचा असतो. पहिला असतो पास, दुसरा असतो फेल. ठीक आहे. तर गोष्ट कशी आहे, खूप मुलं निगेटिव्ह थिंकिंगमध्ये जातात, निगेटिव्ह अप्रोच घेऊन जातात की माझं 1 मार्काने गेलं, 2 मार्काने गेलं. त्यानंतर कोणी असं बोलतो की मी जर त्या कॅटेगरीमध्ये असती तर माझं झालं असतं. ते हा झाला निगेटिव्ह अप्रोच. याच्यामध्ये पडू नका कधी. कारण कसं असतं, निगेटिव्ह अप्रोच हा हुशारकीमध्ये नेतो आपल्याला. हुशारकी मेहनतीपासून दूर करते आणि सक्सेस तर दूरच राहतो. आणि एक असतो पॉझिटिव्ह अप्रोच की मी फेल झालो, मी भले 1 मार्काने फेल हो, 2 मार्काने फेल हो, पण मी फेल झालो.
झालो, हा पॉझिटिव्ह अप्रोच मी ठेवला तर हा मला मेहनतीकडे घेऊन जाईल की माझ्यात काय कमतरता होती, मला काय करायला पाहिजे, मी कुठं चुकलो. तर ही गोष्ट आपल्याला मेहनत करायला लावते आणि मेहनत आपल्याला इनडायरेक्टली सक्सेसकडे घेऊन जाते. तर नेहमी पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करा, आपल्या आजूबाजूबद्दल पॉझिटिव्ह राहा, लोकांबद्दल पॉझिटिव्ह विचार करा, स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह अप्रोचमध्ये जाऊ नका. थर्ड पॉईंट बोलूया आपण मेहनत. मेहनतबद्दल आपण बोलूया. तर कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्या, भले तुम्ही UPSC द्या, MPSC द्या, पोलीस भरती द्या, शेवटी मेहनतच आपल्याला सक्सेस करण्यात येते, हे समजणं खूप गरजेचं आहे आणि हाच अंतिम सत्य आहे. ठीक आहे. कसं आहे, काही काही लोक किंवा काही काही मुलं मुली ही मेहनत सोडून शॉर्टकट मार्ग बघतात. जसं मी 2 वर्षाआधी एका लॅबमध्ये होतो, तर त्या लॅबमध्ये एका मुलीने स्वतः तिचा किस्सा सांगितलं होतं की कसं ती मेहनत सोडून बाकीच्या गोष्टी मागे लागली होती. तर ती बसमध्ये येताना तिला एक बाबा मिळाला. त्या बाबाने तिची चौकशी केली, तर त्या बाबाला माहीत पडलं की ही काय करत आहे. हिने सांगितले की मी MPSC UPSC करत आहे. त्या बाबाने हिला मस्त इमोशनली ब्लॅकमेल केलं की तू खूप टॅलेंटेड आहे, तुझ्या जीवनात भरपूर यश आहे, पण एक छोटीशी गोष्ट आहे ज्यामुळे तुझ्या जीवनामध्ये यश नाही येत आहे. तर आपल्याला एक हवन करावं लागेल, त्यासाठी 3-4 हजार रुपये खर्च लागेल. तो हवन तू कर आणि तुला काहीच करायची गरज नाही, यावर्षी तुझा रिझल्ट होऊन जाईल. त्या मुलींनी लॅब सोडली, त्या मुलींनी बुक्स नाही घेतले, त्या मुलींनी अभ्यासही नाही केला, तिने हवन करून टाकलं आणि ती सर्वांना सांगत बसली की मी पास होणार आहे, मी UPSC पास होणार आहे. 3 वर्षापर्यंत तिचा रिझल्ट आला नाही, शेवटी तिने लग्न करून टाकलं. आणि आता तर नवीन मॉडर्न युग आहे, तर नवीनच आलेला आहे ॲस्ट्रोटॉक, ज्यामध्ये काहीतरी आधी पैसे भरावं लागतो आणि जसं जसं आपण चॅटिंग करू तसे तसे EMI सारखे पैसे कटत जातात आपले. तर ह्या गोष्टीमागे आपल्याला पडायला नाही पाहिजे, कारण विश्वास हा अंधा असतो. विश्वास आपल्याला अंधत्वाकडे नेतो आणि या गोष्टीमुळे आपण यशापासून दूर राहतो, मला असं वाटतं. तर मेहनतच अंतिम सत्य आहे आणि ते जेवढ्या लवकर होऊ शकते स्वीकारणं आपल्याला गरजेचं आहे. चौथा पॉईंट आपण डिस्कस करू, मोटिवेशन. गौतम बुद्धांनी जाता जाता आपल्याला खूप सुंदर एक गोष्ट सांगून गेली, अत्यदीप भव, स्वतःचा मार्ग स्वतः निवडा, स्वतःचं मोटिवेशन स्वतः बना. खूप चांगली गोष्ट आहे. कसं आहे, आपण बाहेरून मोटिवेट होण्याचा प्रयत्न करतो, मोटिवेशनल व्हिडिओ, मोटिवेशनल भाषणं ऐकण्याचा प्रयत्न करतो, पण कधी तुम्ही नोटीस केलं आहे का की बाहेरून जेव्हा पण आपण मोटिवेट व्हायचा ट्राय केला, आपण 1 घंटा किंवा 1 दिवसच मोटिवेट होतो, जास्त वेळ आपण मोटिवेट नाही राहत. कारण बाहेरून जो मोटिवेशन आपण घेतो त्या दिव्यामध्ये तेलच नसतो, तर तो दिवा चालेल किती. म्हणून सेल्फ मोटिवेट होणं खूप गरजेचं आहे, खास करून ह्या फील्डमध्ये तर खरंच खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण आपल्या एन्व्हायरमेंटमधूनही मोटिवेट होऊ शकतो. स्वतःचं मोटिवेट होणं खूप गरजेचं आहे आणि जर होता नाही येत आहे तर आपण आपल्या साईडवरून मोटिवेट होऊ शकतो. जसं उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, आपल्या आजूबाजूला बांधकाम चालू असतं, तर बांधकाम मजूर 40 डिग्री सेल्सिअसमध्ये सध्या काम करतात. विचार करा, मे महिन्यामध्ये 47-48 डिग्री जातो, त्या उन्हात भर उन्हात ते काम करतात. तर त्यांना पण मोटिवेट होऊ शकतो आपण की अरे बापरे, मेहनत करावं लागेल. आपल्या आजूबाजूला मुलं बसले असतात लॅबमध्ये, काही काही मुली सकाळी 7 वाजता लॅबला येतात. विचार करा, मुली ज्या घरचे सर्व काम करून येतात, त्यांना सर्व टिफिन बनवून यावं लागतो, एवढं सर्व करून त्या लॅबमध्ये येतात आणि ती 7 वाजता येऊन लॅबला बसते. तर तिथला बघून आपण मोटिवेट होऊ शकतो की बघा, ही सर्व काही करून लॅबला येत आहे, तर आपण तिच्यापासूनही मोटिवेट होऊ शकतो. आपण आपल्या अनुभवातून मोटिवेट होऊ शकतो. खूप साऱ्या गोष्टी आहे, फक्त मोटिवेट होण्यासाठी व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, स्वतःच्या अनुभवातून मोटिवेट होऊ शकतो. आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट म्हणून आपण मोटिवेट होऊ शकतो, हे समजून घ्या. आणि सर्वात शेवटचा पॉईंट आपण डिस्कस करूया, एन्व्हायरमेंट. कसं एन्व्हायरमेंट खूप मॅटर करतो. कधी कधी वाटते आपल्याला की हे आपले डिसिजन आहे, पण ते आपले डिसिजन नसतात. ते आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये चालू असलेल्या गोष्टी ते आपण ऐकत असतो आणि त्याला धरून आपण डिसिजन घेत असतो. एन्व्हायरमेंट खूप मॅटर करतो. तर आपल्या या फील्डमध्ये, MPSCच्या फील्डमध्ये एन्व्हायरमेंट पण खूप मॅटर करतो. तर सांगायचं झालं, जर माझा फ्रेंड सर्कल हा टाईमपास करत असेल तर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मी पण उद्या टाईमपास करेल, सिम्पल आहे. पण माझं फ्रेंड सर्कल किंवा माझ्या आजूबाजूचा सर्कल हा सिरियसली अभ्यास करत असेल तर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मी पण अभ्यासाला लागेल आणि हे सत्य आहे. ठीक आहे.
तर काही मुलांना एन्व्हायरमेंट खूप चांगला भेटतो, पण ते त्यातून पळ काढतात. आणि काहींना मिळत नाही, तर ते नेहमी चांगल्या एन्व्हायरमेंटसाठी तरसत असतात. तर मला दोन्ही एन्व्हायरमेंट मिळालं नाही, तर मग शेवटी काय, जर नाही मिळाला तर स्वतः चाला, एकटे चाला, स्वतःचा एन्व्हायरमेंट स्वतः तयार करा. ठीक आहे, बेस्ट ऑप्शन असतो. एकटं चालणं खूप चांगलं असतं. माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी 2023ची प्री पण काढली आहे, मेन्स पण काढली होती. जनरल मेरिट लिस्टमध्ये पण माझं नाव होतं, पण मला थोडं मार्क कमी असल्यामुळे मी वेटिंगमध्ये गेलो आणि 2023ची वेटिंग लागली नाही, हे तुम्हाला माहीत असेल. आणि 2025 जी आता आहे त्यामध्ये मला चांगले मार्क आहे, तर नाव येऊन जाईल माझं असं मला वाटते. आणि मी मेनची तयारी चालू पण केलेली आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही पण करायला हवी. आणि ग्रुप बीचा रिझल्ट जस्ट लागलेला आहे काही दिवसाआधी, तर त्यात माझं नाव आहे की नाही आहे ते आपण मला वाटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू, कारण मला खूप शिकायला मिळालेलं आहे आणि होप सो तुम्हाला पण त्या गोष्टीमधून काहीतरी शिकायला मिळेल. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील ग्रुप सीच्या रिलेटेड तर तुम्ही कमेंटमध्ये आपले प्रश्न मांडा, आपण त्याबद्दल डिस्कस करू. कारण हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा मोटो हाच आहे की आपण डिस्कस करूया, आपण बोलूया, आपले मुद्दे मांडूया आणि सोल्युशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये क्वेश्चन टाकू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आपण आता ग्रुप सीचा रिझल्ट आल्यावरच बोलू. तोपर्यंत तुमचे प्रश्न मांडा आणि थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.